जळगावमध्ये जातोय सुमित देशमुख, आमचे प्रतिनिधी। सुमित, कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आता जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। महायुती राज्यात आघाडी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच महायुती राज्यात आघाडी घेत पाहायला मिळत आहे। पण मात्र जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगर परिषद या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या ठिकाणी कार्यकर्त्यांची जरी निवडणूक असली तरी मात्र या ठिकाणी नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुक्ताईनगरचा जर विचार केला तर मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामध्ये भाजपा अशी प्रमुख लढत होती। मात्र मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। दोघंही गटा समोरासमोर आल्यानंतर गोंधळ उडाला होता। त्यानंतर या मुक्ताईनगर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। पण आज जर विचार केला तर मतमोजणी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांची कन्या जी आहे संजना पाटील हिचा नगराध्यक्षपदी विजयी झालेला आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे तब्बल 11 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर भाजपचे 4 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। तर अपक्ष 2 अशी एकूण 17 जागेंवरती ही लढत पाहायला मिळालेली होती आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठा या ठिकाणी धक्का बसल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। त्याच पद्धतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव मतदारसंघामध्ये देखील अशीच लढत झालेली आहे। शिवसेना उबाटा गटातर्फे शिवसेना शिंदे गट अशी लढत होती। मात्र त्या ठिकाणी देखील शिवसेना उबाटा गटाच्या नगराध्यक्षपदा ठिकाणी या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। गुलाबराव पाटील यांना देखील मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। पाचोऱ्याचा जर आपण विचार केला तर पाचोरामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली होती। शिवसेना शिंदे गटाचे आमदार जे होते किशोर पाटील यांनी स्वबळावर लढवण्याचा नारा या ठिकाणाहून दिला होता आणि त्या ठिकाणी देखील सर्वाधिक जागा ज्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे। तर जामनेरमधली परिस्थिती जर बघितली तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी ह्या बिनविरोध निवडून आल्यामुळं या ठिकाणी भाजपचा पुन्हा या ठिकाणी नगर परिषदेवर झेंडा फडकल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र भुसावळमध्ये संजय सावकारे जे आहेत त्यांच्या पत्नी रंजना सावकारे यांची निकाल अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला नाही आणि अजूनही त्या ठिकाणी मतमोजणी ही प्रक्रिया सुरू जरी असली तरी देखील त्या ठिकाणी भुसावळमध्ये मतदारसंघाच्या सर्व जिल्ह्याचं राज्याचं लक्ष लागलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच चाळीसगावमध्ये देखील मंगेश चव्हाण यांच्या पत्नी ज्या आहेत ह्या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणूक लढवत होत्या। ते सध्या आता या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या जरी उमेदवार असल्या त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। जामनेर असेल, मुक्ताईनगर असेल, चाळीसगाव असेल या ठिकाणी विजयाचे फलक असतील, ट्रक भरून गुलाल या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। ढोल ताशांच्या डीजेच्या तालावर कार्यकर्ते या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतानाचं पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।